पूर्णपणे साफ होणं गरजेचं आहे. यासाठी बेसिक पावलं उचलणं गरजेचं आहे. सर, आपण जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीला जीएसटी देखील देण्यात येईल असं देखील नाही, तो विचारतो ये जीएसटी इन्क्लूड आहे का? तो म्हणतो हा, तो म्हणतो ठीक आहे, पैसा मिलेगा तुमको, म्हणजे तुझं प्रॉफिट चांगलं होईल जीएसटी इन्क्लूड. अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि तो म्हणतो की मी तेरे लिए मंत्रालय गया था, तेरे लिए ये सब काम मंजूर करके लाया. आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना तो 25,000 देतो. मग तो म्हणतो की और 10,000 दे. म्हणतो साहब नाही लाया, कर्जा करके लाया हूँ. आता अतिशय म्हणजे ह्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल तर आपलं लाचलुचपत प्रतिबंध खातं हे काय करतंय, हे या गोष्टी बघतंय का? बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का? नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे? मला असं वाटतं PWDनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR लॉन्च केला पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे? वरपासलं खालपर्यंत सगळेच करप्ट आहे, कोण कोणाची चौकशी करणार? आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं, अजूनही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत, पुराव्या सकट सांगतोय मी. याच्यामध्ये काय फक्त हे अधिकारी नाही, ह्याच्या वरचेही लोक इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे कोण कोणाची चौकशी करणार? वरच्या खालच्यांची चौकशी करणार तर वरची इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोमार्फत एका न्यूट्रल संस्थेने करणं आवश्यक आहे. आणि आम्हाला जर सांगतील तर आम्ही आमच्याकडचे सगळे पुरावे त्यांना द्यायला तयार आहोत. अगदी काही कागदपत्र पुरावे आहेत तेही आम्ही द्यायला तयार आहोत. आता काल मला एकाने सांगितलं की ते रवींद्र नाट्य मंदिरला पु ल देशपांडे सभागृहाचं काम आहे. 4 वर्षापूर्वी टॉयलेट बनले, आज खराब झाले. आता पुन्हा काहीतरी टॉयलेटचं 50 लाखाचं टेंडर काढतं. ही काय सिस्टीम